Hi guys, ladies and gentlemen, boys and girls. Welcome aboard cricket and much more. तर मंडळी कालपासून सुरू झालेला आठवडा आहे तो आहे रिव्हेंज वीक. तर या रिव्हेंज वीक मध्ये दोन सामने झाले. पहिला सामना जो झाला तो होता पंजाब आणि बेंगलोर आणि दुसरा सामना होता तो मुंबईचा होता. तर मुंबई आणि चेन्नई पहिल्या सामन्यामध्ये असं होतं ना की बेंगलोर आणि पंजाबचा सामना होता. ह्याच्या आधीचा जो सामना झाला होता त्या सामन्यामध्ये हे पंजाब आणि ह्याच्यामधल्या बेंगलोर मधल्या सामन्यामध्ये पंजाबनी बेंगलोरला आरामात हरवलं होतं. त्यामुळे आज रिव्हेंजची जी पाळी होती ती होती बेंगलोरची. सुरुवातीला हे खेळले पंजाब खेळले. पंजाबची काय मोठं कोणाचीच खेळी झाली नाही. श्रेयस पुन्हा एकदा फेल गेला आणि 157 160च्या आतच त्यांचा डाव संपला. आणि मग ते आव्हान चेस करणं तसं अवघड नव्हतंच आणि ॲज एक्सपेक्टेड हे आव्हान बेंगलोरने आरामात चेस केलं. आणि आपला चेस मास्टर होताच विराट. त्याला जेव्हा स्कोअर त्याच्या डोक्यात असतो तेव्हा तो म्हणजे काय कॉम्प्युटरच आहे. त्यांनी व्यवस्थित हे केलं. त्याला पडेक्कलची साथ चांगली मिळाली आणि 7 विकेटनी हा सामना ते आरामात जिंकले आणि एक रिव्हेंज पूर्ण झाला. तर दुसरीकडे संध्याकाळी जो सामना होता तो खूप इंटरेस्टिंग होता. खूप इंटरेस्टिंग म्हणजे मुंबईचा होता. मुंबई आणि चेन्नई. मुंबई चेन्नई सामन्यामध्ये पहिल्यांदा बॅटिंग केली चेन्नईनी. चेन्नईचा संघ फारच विस्कळीत झालाय आणि आता प्ले ऑफ पर्यंत येणं चेन्नईला जवळजवळ अशक्यच आहे असं म्हणायला लागेल. पण कालच्या सामन्यामध्ये एक झालं की चेन्नईची जी बॅटिंग आहे त्या बॅटिंगला काहीतरी थोडंसं स्वरूप मिळतंय असं वाटलं. आता ऋतुराज गायकवाड नाही अवेलेबल आहे त्यामुळे आधीच वीक झालेली आहे बॅटिंग. दुसरी गोष्ट अशी आहे की रचिन रवींद्रला फॉर्म सापडत नाहीये. त्याचाही स्कोअर होत नाहीये. धोनी आता मोठं फिनिशिंग करायची आता त्याची नाही आहे क्षमता. पण काल त्यांची बॅटिंग ऑर्डर बऱ्यापैकी स्टेबल वाटली. सुरुवातीला रशीद आणि पुन्हा एकदा एक नवीन मुलगा उतरवला. हे IPL मध्ये काय चाललंय काय? नवीन टॅलेंट इतकं जबरदस्त काहीतरी येतंय आणि सगळं चमत्कार करून जात आहे. कालचा दिवस परवाचा दिवस गाजवला तो ह्यांनी सूर्यवंशीनी गाजवला वैभवनी. तसाच कालचा दिवस गाजवला तो आपल्या आयुषनी गाजवला मुंबईकर आयुष म्हात्रे. चेन्नईकडून खेळताना त्यांनी मुंबईची धुलाई गेली. पण दुर्दैवानी वैभव काय किंवा कालचा आपला आयुष काय दोघी मोठी खेळी नाही करू शकले आणि संघाच्या विजयात त्यांचा हातभार नाही लागू शकला. काल हा रचिन पुन्हा एकदा फेल गेला. पण रशीद आणि हा चांगले खेळत होते आयुष आयुष म्हात्रे. तेव्हा यांचा स्कोअर बऱ्यापैकी होईल असं वाटत होतं. त्यानंतर मुख्य म्हणजे नंतर आलेला जो हा आहे जडेजा. मला असं वाटतं की ह्यांनी बॅटिंग ऑर्डर मध्ये जडेजाला जेव्हा 4 नंबरवर पाठवलंय तेव्हापासून चेन्नईचा बॅटिंग सेटल होतीये. पण आता एवढा उशीर झालेला आहे ना की आता इथून पुढे काही शक्य नाहीये. तर हे दोघे चांगले खेळले शिवम दुबे आणि हा जडेजा. सुरुवात ह्या दोघांनी छोटे छोटे 2 कॅमिओज केले होते आपल्या आयुष म्हात्रेनी आणि तो रशीद पण बरा खेळला. पण त्यामुळे झालं काय की मोठा स्कोअर उभा करण्यात पुन्हा एकदा अपयश आलं चेन्नईला आणि 160-70च्या मध्ये कुठेतरी त्यांचा स्कोअर थांबला. तरी या ह्याच्यामध्ये सुद्धा जडेजा आणि हे जेव्हा बॅटिंग करत होते तेव्हा त्यांनी अगदी ठरवून अटॅक केला. तो नवीन अश्विनी कुमार जो आहे फास्ट बॉलर त्याच्यावर अटॅक केला. त्याच्या एका ओव्हरला त्यांनी फोडून काढली त्याची ओव्हर. तिथे काहीतरी 20-25च्या आसपासचे रन झाले. आणि दुसरं म्हणजे शेवटी बोल्टच्या ओव्हरला एक 20व्या ओव्हरला थोडेसे रन पडले. त्यामुळे एवढा तरी स्कोअर दिसला नाही तर दिसला नव्हता. मुंबई एक करते की मुंबई 18वी ओव्हर सँटनरला देते आणि ते त्याचा जुगार यशस्वी ठरतोय. काल सुद्धा सँटनरने 18व्या ओव्हरला फक्त 6 रन दिले. 19वी ओव्हर बुमराह किंग ऑफ डेथ बॉलिंग किंग ऑफ ऍक्च्युली एव्हरी बॉलिंग त्यांनी दाखवून दिलं शेवटच्या हे कसे टाकायचे असतात. शेवटच्या 19वी ओव्हर आता T20 सामना जो आहे तो 19व्या ओव्हरवर असतो. ती 19वी ओव्हर त्यांनी अगदी सुंदर टाकली आणि आटोक्यात ठेवला स्कोअर यांचा. स्कोअर आटोक्यात ठेवल्यानंतर आता ह्यांना जी चेस करायची धावसंख्या होती ती काही फारशी मोठी नव्हती आणि बॅटिंगला रोहित उतरला.
रोहितने काल एक सुरुवात सुंदर केली. तर एक जो स्टँड आहे ह्याच्यातला वानखेडेचा तो रोहितचा हे होणार आहे. रोहितचं नाव येणार आहे तिथे. रोहितने आल्याबरोबर पहिला षटकार त्या दिशेने बरोबर त्या ठिकाणीच. रोहित काल मस्त खेळत होता. आता असं आहे ना, खरं तर रोहित वाईट खेळत नाहीये. त्याला जे हे अलॉट केलं आहे त्याप्रमाणे तो खेळतोय. सुरुवातीला यायचं 200च्या स्ट्राईक रेटनी 20-40 रन वगैरे करायचे. तसं केलं म्हणजे पुढच्या बॅट्समनला ब्रीथिंग स्पेस मिळतं आणि त्यांना सोपं जातं. पण काल रोहित शेवटपर्यंत थांबला. कारण एकतर चेस किती करायचं माहित होतं. पहिला रिकेल्टन पण चांगला खेळला, 20-25 रन काढले. नंतर आला सूर्या. सूर्या आणि रोहित म्हणजे लय केली आणि आरामात जिंकले. स्ट्राईक होता. सूर्या 200 पेक्षा जास्तच होता आणि ओव्हरला मॅच आरामात संपली. कालच्या मॅच मध्ये एक गंमत झाली. खरं पहिल्या मॅच मध्ये असं झालं, हा रिव्हेंज मॅच जी झाली त्याच्यामध्ये कोहलीनी सामना जिंकला. कोहलीनी सामना जिंकल्यानंतर त्याचं जे सेलिब्रेशन आहे ते श्रेयस समोर येऊन केलं. त्याच्यावर लोकांनी उमेद केली. खरं दोघेही हे आहेत, मेट्स एकाच टीम मधले आहेत आणि त्या दोघांनी ती गंभीर घेतलेला भाग होता. तशीच एक आणखीन एक पाहायला मिळाली मुंबई आणि चेन्नई मध्ये. जडेजा बॉलिंग करत होता आणि एक चेंडू याच्या पायाला लागला रोहितच्या. तर त्यांनी रोहित त्याचा आंतरराष्ट्रीय संघात घ्या त्यांनी रोहितला विचारलं हे घेऊ का म्हणून, घेऊ का म्हणून. अशा काही काही गोष्टी या आयपीएल मध्ये पाहायला मिळतात. तर मंडळी आता हे जे शेड हे टेबल आहे व्हलरेबल टेबल आहे. या टेबल मध्ये मुंबई 7व्या स्थानावर आहे आणि पहिले 1 ते 6 स्थान आणि 7वं स्थान. तर आता असं आहे की पहिल्या स्थानावर जो संघ आहे संघ आहे त्यामध्ये किती गुणांचा फरक असेल? फक्त 2 गुणांचा. 1 ते 6 पर्यंत सगळ्यांचे गुण आहेत 10 आणि मुंबईचे आहेत 8. त्यामुळे असं ना की हे जे वरचे संघ आहेत खालचे मात्र आता चेन्नई, राजस्थान रॉयल आणि हैदराबाद जवळ बाहेर गेल्यासारखे आहेत. खूप कमी संधी आहे आणि हे जे 6 संघ आहेत वरचे तर 6 कोणीही पहिल्या 4 प्ले ऑफ मध्ये येऊ शकतं. मुंबई नक्की आता पुन्हा वाटायला लागलाय कारण मुंबईचा आता हे सुटलाय रथ भरधाव सुटलेला आहे. बघूया काय काय होतं. आजचा सामना जो आहे तो कलकत्ता आणि गुजरातचा आहे. हा सामनाही दोघांच्या दृष्टीने महत्वाचाच आहे कारण आता हे इक्वलच आहे. तिथून पुढे नेट रन रेटला सुद्धा महत्व राहणार आहे. आजच्या सामन्यात सोलापूरकरांच्या दृष्टीने एक अभिमानास्पद गोष्ट अशी आहे की सोलापूरचे सुपुत्र अनिश सहस्त्रबुद्धे आज अंपायरिंग करतायत. म्हणजे आमच्या सोलापूरच्या शिरपदात हा आणखीन एक मानाचा तुरा आहे. तर मंडळी आता खूपच इंटरेस्टिंग चाललेली आहे ही या वर्षीचा आयपीएल. बघूया आज संध्याकाळच्या सामन्यात काय होतं. टिल देन बाय.